नमस्कार मित्रांनो, मी आकाश कोळी बोलतोय। सर्वप्रथम परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर आणि गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो। या दोन्ही आमदारांनी आखलेचे तारे तोडण्याचं काम हे मागील 1 ते 2 दिवसांमध्ये केलेलं आहे। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण देण्यात यावं अशा मागण्याचं पत्र देखील यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे दिले आहे। या दोन्ही आमदारांना देखील मला सांगायचं आहे की याच हैदराबाद गॅझेटनुसार आणि याच्याही अगोदर ज्या 47 जमाती आदिवासीमध्ये याच्यामध्ये जवळपास 33 अन्यायग्रस्त जमाती आहेत आणि याच जमातींना अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही। याच परतूर विधानसभा मतदारसंघात आणि गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये महादेव कोळी आणि मल्हार कोळी, टोकरे कोळी, अन्य 30 जमाती ह्याही देखील वास्तव्यात आहे। यांच्यासाठी तुम्ही आजपर्यंत पत्र दिलेलं नाही आणि एखाद्या विशिष्ट समाजासाठी तुम्ही आता पत्रव्यवहार करता आणि मागणी करतात की यांना एसटी मधून आरक्षण देण्यात यावं। अहो, तुम्ही आखलीचे तारे तोडले की काय? तुम्ही कुठं बोलतायत? तुम्ही एका संविधानिक पदावर आहेत आमदार महोदय। तुम्हाला शोभायला पाहिजे की तुम्ही काय मागणी करताय, काय पत्रव्यवहार करताय, कुणाला देतायत। या असल्या पद्धतीचा भित्राबाना आणि जे विजयसिंह पंडित जे आमदार आहेत यांनी आता मागील काही दिवसांमध्ये एक ओबीसी समाजाचे नेते यांना टार्गेट करण्याचं काम आणि त्या टार्गेट करण्यामधून त्यांना असं जणू काही वाटायला लागलं की आपण साऊथचा हिरो देखील झालोत का काय, असली परिस्थिती विजयसिंह पंडितांची झाली आहे। अहो साहेब, तुम्ही संविधानिक पदावर आहेत, आतापर्यंत तुम्हाला का बरं तुमच्या मतदारसंघातल्या दलित आदिवासींचा पुळका आतापर्यंत आला नाही? तुम्हाला त्यांच्यावर अन्याय इथल्या दिवसापासून होतं ते तुम्हाला दिसला नाहीत का? म्हणजे विशिष्ट एका समाजाचा ओबीसीच्या नेत्याला टार्गेट करायचं आणि त्यातल्या समाजाला खुश करण्यासाठी म्हणजे आरक्षण मागणी ही आदिवासीमधून करायची, म्हणजे त्यांना चॉकलेट देण्याचा प्रयत्न हा विजयसिंह पंडित यांनी केलेला आहे। आणि बबनराव लोणीकर साहेब, तुम्ही याच्याही अगोदर देखील आखलीचे तारे तोडण्याचं काम केलेलं आहे। तुम्ही तर म्हणलं की तुझ्या खिशात जे मोबाईल आहे ते पंतप्रधान मोदी साहेबांमुळे मिळाला आहे। अहो लोणीकर साहेब, तुमची इकडे जी आमदारकी आहे, जी खुर्ची आहे ती या मतदार राजामुळे मिळालेली आहे, हे लक्षात घ्या। तुम्ही आखलीचे तारे तोडणं बंद करा। याच्यानंतर जर तुम्ही असे बेजबाबदारपणे वक्तव्य करशाल आणि पत्रव्यवहार चुकीचे करशाल तर याच्यानंतर तुम्हाला परतूर विधानसभा मतदारसंघात आणि तुमच्या गेवराई विधानसभा मतदार आदिवासी, कोळी समाज, दलित समाज हा फिरकू देणार नाही, याद राखा।